नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे। आताच्या घडीची मोठी बातमी, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केंद्र सरकारचा GR निर्गमित, जाणून घ्या सविस्तर माहिती। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी, बातमीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने केला शासन निर्णय निर्गमित। सर्वोच्च न्यायालयाचा काय आदेश आहे, केंद्र शासनाने कोणता शासन निर्णय निर्गमित केला आहे, शासन निर्णयाचा परिणाम काय होणार आहे, उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। केंद्र सरकारने राज्यातील सर्व सचिवांना पत्र सादर करून राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यता संदर्भात माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्यामार्फत राज्य सरकारच्या पत्र क्रमांक 1125 दिनांक 7 जानेवारी 2026 रोजीच्या संदर्भीय पत्रानुसार राज्यातील शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आले आहे। सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले की शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्यता संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी पारित केलेल्या न्यायनिर्देशनानुसार खाली नमूद केलेली माहिती मागवण्यात आलेली आहे। सदर माहिती शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून प्रमाणित करून सरकारला त्वरित सादर करावयाची असल्याने 16/1/2026 पर्यंत सदर माहिती विनाविलंब सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। सदर माहितीमध्ये वयोगट निहाय शिक्षकांची संख्या, सन 2000 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांची संख्या, सन 2011 नंतर नियुक्त शिक्षकांची संख्या, सन 2011 नंतर शिक्षक पात्रता उत्तीर्ण होऊन नियुक्त झालेल्या शिक्षकांची संख्या, 1ली ते 5वी पर्यंतच्या व 6वी ते 8वी पर्यंतच्या शिक्षकांची संख्या अशी विविध माहिती विविध नमुन्यात मागवण्यात आली आहे। सदर माहिती केंद्र सरकारकडे सादर केल्यानंतरच केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये पाठपुरावा करणार आहे आणि केला जाणार आहे केंद्र सरकारकडून। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। मित्रांनो, त्या संदर्भात हे एक पत्र आहे, या पत्राच्या अनुषंगाने वाचू शकता तुम्ही ही माहिती मागवलेली आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। धन्यवाद, थँक यू व्हेरी मच।